हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। चला तर आता स्वयंपाकाला सुरुवात। तर इथे मी आज मस्त ना मटकी भिजत घातलेली होती, तर छान मोड आलेली आहेत। तर म्हटलं चला मोड आलेली मटकी ना अशीच खायला मला पण खूप आवडते, इव्हन नम्रता दर्शनला पण आवडते, म्हणून ती तिला खायला दिली। आणि म्हटलं त्याच्या आधी ना आता थोडंफार इथे मला ब्लाऊज कट करायचा होता, म्हटलं ते करून घेऊया, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे मला करायचं। तर डायरेक्ट पीस कट करण्याच्या आधी मम्मी म्हटलं की चला आता एकच माप असेल ना तर त्या मापाचा एक फार्मा तयार करते। म्हणून माझा जुना ड्रेस जो आहे तो आता मी असा वेस्टमध्ये काढलेला, तर चांगला जाड कपडा आहे, तर म्हटलं ह्याचा फार्मा कट करून ठेवला ना की तो हवा त्यावेळेला मी म्हणजे घेऊ शकते, यूज करू शकते, तर त्यासाठीच घेतलेला आहे। आणि इथे ना आता जो ब्लाऊज आहे त्याच्या मेजरमेंटने मला शिवायचा आहे, म्हणून तो ब्लाऊज ना आधी असा उलट करून घेते आणि त्याच्यानंतर त्याचं जे मेजरमेंट आहे ते मी थोडं नोट करते, म्हणजे बाकीचं सगळं मला घ्यायची गरज लागत नाही, म्हणजे हवं आहे ना तेवढंच, म्हणजे लांबी आहे आणि चेस्टचा पार्ट जो असतो त्याचं म्हणजे मेजरमेंट एवढंच करून घेतलं। आणि त्यानंतर मग हे कट करून झालं ना की मग मला फेअरमध्ये करायला होईल। तर आता ॲक्च्युली स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे आज मी फक्त मिसळपाव बनवणार आहे, म्हणूनच म्हटलं वेळ भरपूर आहे तर चला कटिंग पण करून घेऊया। आणि हा ना ॲक्च्युली ताईचा ब्लाऊज आहे, तर ताईने खूप रिक्वेस्ट केलेली की माझा एक तरी ब्लाऊज शिवून दे। सो त्यासाठीच ना आता मी इथे ताईसाठी हा आधी ब्लाऊज कट करते, आणि हा शिवून झाला ना की तिचा मग साडीवरचा जो आहे ना तो मला शिवायचा आहे, तर बॉर्डरचा आहे, तर त्यासाठी ना म्हटलं चांगला पीस आधीच खराब व्हायला नको, तर आधी आपण एक रफमध्ये शिवूया, तो मग ताईला ट्राय करायला देईल आणि त्याच्यानंतर मग हा शिवेल। तर आता ना हे व्यवस्थित सरळ करून घेतलेलं आहे, म्हणजे कटिंग करतानाच ना जी फार्मा जो आहे तो ॲक्युरेट मेजरमेंटचा केला ना की त्याच्यामध्ये कसं आपण नंतर शिवताना काही ॲड करायची गरज लागत नाही। त्यावेळेला कसं उंचीमध्ये थोडं ॲड करा किंवा मग गळ्याकडे असं काहीच नाही, तर तुम्ही सुद्धा करू शकता। आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये कटिंग कशी केलेली आहे, कसं मेजरमेंट केलेलं आहे हे बघायचं असेल, तुम्ही मला कमेंट करा, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये व्यवस्थितपणे सांगेन। तर इथे ना बॅक पार्ट जो आहे तो आणि फ्रंट पार्ट दोन्हीही एकत्रच मी कटिंग करते, तर त्यामुळे ना असं एकत्रच मेजरमेंट करते। आणि आर्म होल जे आहे तर त्याचं फ्रंट आणि बॅकचं ते सुद्धा मेजरमेंट करून घेतलं। आणि जो गळा आहे आता याच्यामध्ये कसा फार्मा आहे म्हणून याच्यामध्ये मी गोलच ठेवणार, पण आपल्याला जर नंतर शिवताना वेगवेगळी डिझाईन करायची असेल तर त्याच्या अकॉर्डिंग आपण मग मार्किंग करून घेऊ शकतो। सो आता हे झालं ना की त्याच्यानंतर मला लगेचच स्वयंपाक करायला घ्यायला हवा, कारण मार्किंग करायला घेतलं ना तर व्यवस्थित मेजरमेंट घेता म्हणजे मेजरमेंट करता करता ना एवढा वेळ निघून जातो, कारण बऱ्याच दिवसानंतर करत असते ना तर थोडा वेळ जातो मला, पण एकदा करायला सुरुवात केली की मग काही वेळ लागत नाही, मग पटापट सगळं होऊन जातं। तर आता इथे फ्रंट आधी कट करून घेते आणि त्याच्यानंतर मग बॅक। तर बॅक तर कसं आपलं त्याच्यासोबतच कट होऊनच जातो, कारण स्लीव्स कटचा भाग कट केला आणि गळ्याकडचा केला की झालं। तर हे पहा अशा प्रकारे। आणि फ्रंट जो आहे ना तर तो मी कटोरी कट करत नाही आहे, तर मी याच्यामध्ये फक्त फोसली आपले डाट जे असतात ना त्याचा साधा ब्लाऊज तसाच कट करते। तर याच्यातूनच मला जर कटोरी शिवायचा असेल तर मी त्यासाठी सुद्धा मग नंतर मार्किंग करून करू शकते। तर अशा प्रकारे हा वारवा मी करून ठेवते, म्हणजे याच्यातून ना मी माझा पण शिवू शकते आणि ताईचा पण शिवू शकते, इवन थोडंसं मेजरमेंट ॲडजस्ट केलं की नमाचं पण होईल। आणि ना इथे आता लगेच ते कट करून ठेवलं तेवढा फार्मा आणि ताबडतोब मी स्वयंपाक करायला घेतला, कारण ना वेळ होत आलेला, घड्याळात 1 वाजून गेलेली आणि मला कळलं पण नाही। तर दर्शन तेवढ्यातच आला की मम्मी मला पण भूक लागली आहे, आणि त्याने ना मस्त पाव पण आणलेले आहेत, कारण मी त्याला आधीच फोन करून सांगितलेलं तू येताना मस्त नरम पाव घेऊन ये, तर मिसळ बनवते आणि मडकीचीच मिसळ बनवत आहे, त्यामुळे ना खायला पण छान वाटते। काही वेळेला मी सगळे कडधान्य मिक्स करून पण बनवते, आणि मोड नाही यंदा एवढे छान आलेत ना, आणि एका दिवसातच एवढे मस्तच आलेले आहेत, तर खूप छान वाटलं। आणि मला ना मोड नसेल ना तर कडधान्य बनवायला पण तेवढं आवडत नाही। सो असा आहे आजचा व्लॉग। तर उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कसा झालेला आहे ते सुद्धा दाखवेन।